फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी विथ प्रेषिता. आज आपण शिकणार आहोत तुमची पोएम अ टाइम टू बिलीव्ह. तर ह्या पोएमचे पोएट आहेत बी.जे. मॉबित्झर. ओके, आता ह्या पोएम मध्ये जे पोएट आहेत ते आपल्याला कन्वे करत आहेत की जेव्हा आपल्या लाईफ मध्ये डिफिकल्ट वेळ येतात किंवा काहीच आपल्या मनासारखं होत नाही तर कसा स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि कसं त्यातून बाहेर आलं पाहिजे. तर चला एक एक स्टॅन्झा आपण समजून घेऊया आणि त्याचे मीनिंग सुद्धा बघूया. अ टाइम टू बिलीव्ह. टू बिलीव्ह इज टू नो दॅट एव्हरी डे इज अ न्यू बिगिनिंग. तर नेहमीच हाच विश्वास आपण ठेवतो ना की प्रत्येक दिवस हे नवीन सुरुवात असते, हे बिलीव्ह करायचं. ओके, काल जे घडलं आहे तेच आज होणार असं नाही आहे, तर आज ही एक नवीन सुरुवात आहे. ओके, इज टू ट्रस्ट दॅट मिरेकल्स हॅपन अँड ड्रीम्स रिअली कम ट्रू. तर मिरेकल्स म्हणजे काय? जे अघटित किंवा जे आपण विचार सुद्धा केला नसतो ते सुद्धा होऊ शकतं, त्यालाच मिराकल्स म्हणजेच चमत्कार ओके असं म्हणतात. आणि ड्रीम्स रिअली कम ट्रू, तर आपण जे स्वप्न बघतो ते सुद्धा खरे होतात. टू बिलीव्ह इज टू सी एंजल्स डान्सिंग अमॉंग द क्लाउड्स. तर आपण हे बिलीव्ह करू शकतो की जे क्लाउड्स आहेत, ढग आहेत, तिकडे एंजल्स डान्स करत आहेत किंवा फिरत आहेत. ओके, दे आर इन द क्लाउड्स. हे सगळं आपल्या बिलीव्ह मध्ये आहे, हे सगळं इमॅजिनेशन आहे, ही पूर्ण पोएम इमॅजिनेशनची आहे. ओके, टू नो द वंडर ऑफ अ स्टार डस्ट स्काय अँड द विजडम ऑफ द मॅन इन द मून. तर स्टार डस्ट म्हणजे काय? हॅव्हिंग मॅजिकल क्वालिटीज. ओके, तर स्काय कसा आहे, त्याच्यात खूप मॅजिकल क्वालिटीज आहे. आणि वंडर म्हणजे काहीतरी अचंबित करणारं किंवा काहीतरी अट्रॅक्ट करणारं आहे. ओके, आपण असा विचार करतो. अँड विजडम ऑफ द मॅन इन द मून म्हणजे चंद्रावरती सुद्धा माणूस आहे. आपण जेव्हा लांबून चंद्राला बघतो तेव्हा आपल्याला कधी त्याच्यात रॅबिट दिसतो किंवा माणूस दिसतो, तर आपण फक्त हे बिलीव्ह करतो. की तुम्ही काय बघता चंद्रामध्ये ते कमेंट करून सांगा, नक्की सांगा. टू बिलीव्ह इज टू नो द व्हॅल्यू ऑफ अ न्यूचरिंग हार्ट, द इनोसेन्स ऑफ अ चाइल्ड्स आय. ओके, तर व्हॅल्यूज ऑफ अ नर्चरिंग हार्ट म्हणजे जे जपणारं आहे. ओके, जे जपायला हवं हार्ट आपण, ते त्याचे व्हॅल्यूज. ओके, द इनोसेन्स ऑफ अ चाइल्ड्स आय म्हणजे जे लहान मुलं असतं, ओके, त्यांचे डोळे एकदम निरागस असतात. इनोसेन्स म्हणजे काय? निरागस. ओके, अजिबात पाप नसतं मनात. अँड द ब्युटी ऑफ अ एजिंग हँड. एजिंग म्हणजे जे वयस्कर होत जातात तेव्हा आपल्या हातावरती सुरकुत्या पडतात किंवा चेहऱ्यावरती सुरकुत्या पडतात, तर ते सुद्धा सुंदर असतं. ओके, फॉर इट इज थ्रू देअर टीचिंग अँड वी लर्न टू लव्ह. तर आपण त्यांच्याकडूनच शिकतो. ओके, आणि प्रेम करायला शिकतो आपण इतरांवर किंवा नेचरवर किंवा आजूबाजूच्या परिसरावर. ओके, टू बिलीव्ह इज टू फाइंड द स्ट्रेंथ अँड द करेज दॅट लाईज विदिन अस. तर आपल्यामध्ये जे स्ट्रेंथ आहे, ओके, आपल्या मनाची जी शक्ती आहे किंवा जे धाडस आहे त्याच्यावरती बिलीव्ह ठेवायचं. जेव्हा वाईट वेळ येईल ती जाते आणि त्याच्यानंतर चांगली वेळ येते, तर हे नेहमी बिलीव्ह करत राहायचं. when it is time to pick up the pieces and begin again. तर pick up the pieces and begin again म्हणजे जेव्हा काहीतरी एकदम वाईट घडतं की आपण तुटून जातो, खचून जातो, तेव्हा तसंच नाही बसायचं, तर उठायचं. पिक अप द पीसेस म्हणजे स्वतःचं मन घट्ट करायचं पुन्हा आणि पुन्हा एकदा सुरुवात करायची. त्याला म्हणतात पिक अप द पीसेस अँड बिगिन अगेन. टू बिलीव्ह इज टू नो वी आर नेव्हर अलोन. ओके, आपण कधीच एकटे नाही आहोत, हे बिलीव्ह करायचं. that life is a gift and this is our time to cherish it. तर ही लाईफ जी आपल्याला मिळाली आहे ही खूप मौल्यवान आहे. कशासारखी? गिफ्ट सारखी. and we have to cherish म्हणजे जपणं, आपल्याला ती जपायला हवी. to believe is to know that wonderful surprises are just waiting to happen. तर काहीतरी एकदम वाईट होत आहे तर असं नाही की ते कंटिन्यू होणार, काहीतरी ह्याच्यातून बाहेर आपण निघणार आणि काहीतरी छान होणार आहे, काहीतरी सरप्राइझिंग होणार आहे, वंडरफुल. ओके, तर ते आपण नेहमी बिलीव्ह करत राहायला पाहिजे. अँड ऑल आवर होप्स अँड ड्रीम्स आर विदिन रीच इफ ओनली वी बिलीव्ह. तर जेवढे पण आपले होप्स आहेत, इच्छा आहेत, ड्रीम्स आहेत, ओके, तर आपण कधी ना कधी तिथपर्यंत पोहोचू. आणि हे कधी पोहोचणार? जेव्हा आपण स्वतःवरती बिलीव्ह करणार. ओके, हेच आपले कवी सांगत आहेत.
तर एक्सप्लेनेशन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि ह्याचे क्वेश्चन आन्सर सुद्धा मी ऑलरेडी दिलेले आहेत. लिंक मी खाली देत आहे कमेंट सेक्शन मध्ये. काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंट करा. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.